नमस्कार मित्रांनो, आपण खूप कष्ट करतो, खूप प्रयत्न करतो, पैसे जमा करतो, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचं एक स्वप्न असतं की आपलं घर आहे, पण आपल्याकडे शेती असावी, आपल्याकडे प्लॉट असावा, आपल्याकडे रिकामी जागा असावी जिथे आपण फार्म हाऊस बनवू, शेती करू किंवा कधीतरी राहायला जाऊ. पण बऱ्याच वेळेला काय होतं, हा प्लॉट घेत असताना त्या प्लॉटची जी काही चढ उतार आणि दिशा आहे, ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाहीत आणि मग काय होतं, चुकीचा भूखंड, चुकीचा प्लॉट आपल्या नावावर झाल्यानंतर आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करत राहावं लागतं. प्रत्येक वेळी वास्तुतज्ञांना बोलवून त्या सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य होत नाही, घाईगडबड असते. म्हणून आपल्या सर्वांना मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ पहा. आपला स्वतः जर अंदाज घेऊन काही निर्णय घेता आले किंवा आपल्याला घेतलेल्या प्लॉट मधून होणारा त्रास, होणारा फायदा समजून घेता आला तर आपल्या सर्वांना नक्की चांगले फायदे होतील. आपला असलेला प्लॉट जो आहे, पूर्वेस उंच असलेली जमीन पुत्र व धनाचा नाश करते. आग्नेयेस उंच असलेली भूमी धनवृद्धी करते. दक्षिणेस उंच असलेली भूमी सर्व कामना पूर्ण करणारी, निरोगी करणारी असते. नैऋत्येस उंच असणारी भूमी धनवृद्धी करते. पश्चिमेस उंच असणारी भूमी पुत्रदायक व धनधान्य वृद्धी करते. वायव्येस उंच असलेली भूमी धनवृद्धी करते. उत्तरेस उंच असलेली भूमी पुत्र धनाचा नाश करणारी असते. पूर्वेस खोल भूमी पुत्रदायक व धन देणारी असते. ईशान्येस उंच भूमी महाक्लेशकारक असते. आग्नेय दिशेस सखल असणारी भूमी धननाश, मृत्यू, शोक देते व अग्निभय असते. दक्षिणेला उतार असणारी भूमी मृत्यूदायक, रोगदायक, पुत्र पौत्र विनाशक, क्षयकारक, अनेक दोष उत्पन्न करणारी असते. नैऋत्येस उतार असणारी भूमी धनाची हानी करणारी, महाभयकारक, रोगदायक, चोराचे भय करणारी असते.